हॅलो फ्रेंड्स, दीप अकॅडमी मॅथमध्ये सर्वांचं स्वागत. लास्ट व्हिडिओला आपण तुमचा प्रॅक्टिस सेट 1.1 हा कंप्लीट केला होता. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 हा कंप्लीट करतो आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला टाईप्स ऑफ सेट याचं थेरॉटिकल आपण थोडंसं बघूया. तर कम टू द टाईप्स ऑफ सेट. पहिली टाईप आहे सिंगल टोन सेट. व्हॉट इज मीन बाय सिंगल टोन सेट? A set having only one element is called single tone set. बघा इकडं, suppose this is a set. In that set I have written only one element. Suppose this set is M is the set of single element 2. This is about single tone set. Now come to the empty set. एम्प्टी सेट आपल्याला लगेच लक्षात येते की एम्प्टी म्हणजे त्या सेटमध्ये कुठलाही एलिमेंट नाही आहे. तर व्हॉट इज द डेफिनेशन्स ऑफ डेफिनेशन्स इज ऑन युअर स्क्रीन. सेट हॅव्हिंग नो एलिमेंट. सेट हॅव्हिंग नो एलिमेंट इट इज कॉल्ड एम्प्टी सेट. आणखी त्याला नल सेट असंही म्हटलं जातं. नल सेट इट इज डिनोटेड बाय लाईक दिस. एम्प्टी सेट denoted by this R phi. It is called phi. Okay, now come to the finite set. Finite set means what? Finite set, the set containing countable number. म्हणजे ज्या सेटमध्ये आपल्याला किती नंबर्स आहेत हे सांगता येतं, काउंटेबल आहेत, अशा सेटला आपण काय म्हणतो? फायनाईट सेट. एक्झाम्पल जर द्यायचं झालं, एक्झाम्पल या ठिकाणी देऊया. Suppose M is the set 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. यामध्ये आपण हे नंबर जे आहेत, एलिमेंट जे आहेत, हे 10पर्यंत आहे, म्हणजे हे काउंटेबल आहे. शेवटी फायनाईट सेट, इन्फानाईट सेट. फायनाईट हा झाला इन्फानाईट सेट. इन्फानाईट सेटचं एक्झाम्पल काय देता येईल आपल्याला? इन्फानाईट सेट मीन्स वॉट? ए सेट हॅव्हिंग अनकाउंटेबल एलिमेंट्स असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. तर एक्झाम्पल काय देता येईल? 1, 2, 3, 4, 5 अप टू इन्फिनिटी. मीन्स लास्ट एलिमेंट आपल्याला सांगता येत नाही. इट इज अनकाउंटेबल. देअरफॉर इट इज कॉल्ड इन्फानाईट सेट. दिस इज ऑल अबाउट द टाईप्स ऑफ सेट. सिंगल टोन सेट, एम्प्टी सेट, फायनाईट सेट, इन्फानाईट सेट. ठीक आहे. आता याच्यामध्ये इन्फानाईट सेट कुठले कुठले आहेत? नाव इन्फानाईट सेट N, W, R, Q, I. These whole sets are come under the infinite set. What is the N? N is the natural number set. W whole number set. R real number set. Q rational number set. And I is the integers. So this is all about types of set. Now coming to the practice set 1.2. Now come to the practice set 1.2. क्वेश्चन काय आहे? डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट. क्वेश्चन मार्क. जस्टिफाय इट. दिस इज अ क्वेश्चन. या ठिकाणी आपल्याला सेट दिलेले आहेत. ए सेट दिलेला आहे, बी सेट दिलेला आहे आणि सी सेट दिलेला आहे. या सेटून आपल्याला त्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. लक्षात येत आहे? आणि हा सेट सोडवल्यानंतर तो कोणता सेट तयार होतो आहे, हा सेट सोडवल्यानंतर तो कोणता सेट तयार होतो आहे, हे आपण काढूया. बघा या ठिकाणी सेट एमध्ये आपल्याला 3x - 1 = 2 हे दिलेलं आहे. तर मी याचं सोल्युशन या ठिकाणी लिहितो. इकडे बघा 3x - 1 = 2. हे जे इक्वेशन आहे ते आपण सॉल्व करूया. 3x मायनस आपण -1 शिफ्ट करतो इकडं, +1. 3x = 3, x =
3/3 इक्वल टू 1. एक्सची व्हॅल्यू काय आली 1. देअरफॉर ए इज द सेट ऑफ 1. ओके, हे जे इक्वेशन दिलेलं आहे ते आपण सॉल्व केलेलं आहे आणि एक्सची व्हॅल्यू काय आलेली 1. तर हा सेट ए इज द सेट ऑफ एलिमेंट 1 ओनली. नाव कमिंग टू द सेकंड, बी सेट. बी इज द सेट एक्स such that x is a natural number but x is neither prime nor composite. आता neither prime nor composite असा फक्त एकच डिजिट आहे आणि तो 1. therefore you write here 1 is neither, जशाच तसं लिहूया, 1 is neither prime nor composite. एक्सची व्हॅल्यू काय आहे, एक्स ते म्हणते नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट आणि आपल्याकडे एकच असा आहे इज नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट. therefore x इक्वल टू 1 म्हणजेच हा सेट काय होईल, हा सेट होईल b इज द सेट ऑफ ओनली 1. ठीक आहे, ए सेट कंप्लीट केला, बी सेट कंप्लीट केला. आता सेट सी. सी मध्ये काय दिलं आहे, सी इज द सेट एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन. एक्स काय आहे, नॅचरल नंबर. पण नॅचरल नंबर कसा आहे, एक्स इज लेस दॅन 2. नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात, 1 2 3 4 5 अप टू द इन्फिनिटी. ओके, एक्स इज लेस दॅन 2. 1 ने स्टार्ट होतो नॅचरल नंबर सेट आणि एक्स कसा आहे, लेस दॅन 2. म्हणजेच या ठिकाणी काय होईल, एक्स इक्वल टू 1. म्हणजेच सी सेट हा सुद्धा कसा होईल, इट इज ओनली 1. लक्षात येते का, परत सांगतो. सी सेट जो आहे, सी इज द सेट एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन, नॅचरल नंबरचा सेट आहे. पण एक्स कसा आहे, एक्स लेस दॅन 2 आणि नॅचरल नंबरची सिरीज 1 2 3 पासून सुरू होते. 2 पेक्षा लेस किंवा कमी असणारा फिगर ओनली 1 आहे. म्हणजे C is the set of 1, B is the set of 1, A is the set of 1. ठीक है. Therefore, you write here, therefore A equal to B equal to C. याला आणखी असं लिहिता येतं, therefore set A equal to set B equal to set B इक्वल टू सेट सी. ठीक आहे, दिस इज आन्सर. जस्टिफाय ए ओनली 1 एलिमेंट in this A, B only 1 element in this B, and C set having only 1 element. Therefore, decide which of the following are equal. That these A, B, C are equals. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये पण तेच करायचं आहे की हे जे सेट दिलेले आहेत ते आपल्याला डिसाईड करायचे ते इक्वल आहेत का. ठीक आहे, तर या ठिकाणी पहिला सेट दिलेला आहे ए इज द इवन प्राईम नंबर. दुसरा सेट दिलेला आहे बी इज द सेट ऑफ एक्स सच दॅट 7x - 1 इक्वल टू 13. तर बघूया इवन प्राईम नंबर. इवन प्राईम नंबर, in the last video we can see even prime number is only 2. So A is the set of 2. कशामुळे लिहिलं आहे, कारण इव्हन प्राईम नंबर हा फक्त 2च आहे म्हणून ए सेट किती झाला, 2चा. ठीक आहे. आता कम टू द सेट बी. सपोज कॉल इट इक्वेशन फर्स्ट. बी सेट असा आहे, कसा आहे तो,
x, B set, B is the set x such that 7x minus 1 equal to 13. हे इक्वेशन्स आपण या ठिकाणी सॉल्व करूया. बघा 7x minus 1 equal to 13, 7x equal to 13 plus 1, 7x equal to 14, 7 में ट्रांसफर करतो आहे. बघा 14 डिवाइडेड बाय 7, x equal to 2. Divisions of this 14 divided by 7, it is 2. Means value of B set is also 2. In bracket you write 2. Call it equation suppose second. Set A element 2, set B element 2, means from first and second, A equal to B, therefore set A equal to set B, therefore set A and set B आर इक्वल. काय फाइंड करायचं होतं आपल्याला की आपल्याला दोन सेट त्यांनी दिलेले, ते सेटची व्हॅल्यू जी आहे ती 2 2 या ठिकाणी आपण काढलेली आहे. देअरफॉर ॲट द एंड आवर कन्क्लुजन इज सेट ए अँड सेट बी आर इक्वल. कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. नाव कमिंग टू द प्रॉब्लेम नंबर 3. विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट. 3 प्रॉब्लेम्स किंवा 3 सेट आपल्याला दिलेले आहेत. हे जे स्टेटमेंट किंवा मिनिंग दिलेलं आहे त्यानुसार आपल्याला हे सेट काय आहे तो काढायचा आहे. बघा ए इज द सेट दॅट ए सच दॅट ए इज ए नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. आता प्रश्न आहे नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात? 1 2 3 4 5 ऑनवर्ड. ओके. आता या ठिकाणी ए काय आहे? स्मॉलर दॅन 0. नॅचरल नंबरच्या सेटमध्ये 0 नाही आणि इथं ए काय सांगतं आहे? ए इज स्मॉलर दॅन 0. म्हणजे या सेटमध्ये एकही एलिमेंट यांना जो पाहिजे तो नाही आहे. म्हणून ए या ठिकाणी मी याचा ॲन्सर लिहितो आहे. ॲन्सर ए इज एम्प्टी सेट. काय एम्प्टी लिहितो आहे परत सांगतो. ए इज ए नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0 आणि नॅचरल नंबर हे स्टार्ट 1 पासून होतो आहे. बरोबर. स्मॉलर दॅन 0 म्हणजे काय? -1 -2 -3 ह्या ज्या फिगर्स आहेत, हे जे डिजिट आहेत हे नॅचरल नंबरच्या सेटमध्ये नाही आहेत. म्हणून ए इज एम्प्टी. इट इज अगेन डिनोटेड 5. या ठिकाणी काही जरुरी नाही आहे. आपला प्रश्न काय? विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट. देअरफॉर या ठिकाणी लिहा सेट ए इज ॲन एम्प्टी सेट असं लिहिलं तर सेट ए इज ॲन एम्प्टी. ठीक आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर संपलेलं आहे. नाव कमिंग टू द क्वेश्चन नंबर 2. आपल्याला बी सेट दिलेला आहे. बी इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. ॲन्सरमध्ये मी लिहितो आहे. इकडे बघा. ॲन्सर एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. दिस इज अ गिवन व्हॅल्यू. एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. एक्स इक्वल टू 0 म्हणजे या ठिकाणी बी सेट हा 0 एलिमेंटचा असेल. म्हणून बी इक्वल टू इन ब्रॅकेट यू राईट व्हॅल्यू ऑफ एक्स दॅट इज 0 means it is not empty. Therefore you write here set B is not empty.
दिस इज आन्सर. ओके, आपल्याला काय सांगायचं आहे याच्यामध्ये की सेट ते एम टी आहेत का नाही. तर पहिला सेट ए हा एम टी आहे. बी सेट व्हॅल्यू आपण एक्सची फाइंड केलेली आहे, ती 0 आहे म्हणजे तो एम टी नाही आहे. आता क्वेश्चन नंबर 3 काय आहे. सी इज द सेट ऑफ एक्स 5x - 2 = 0. हे जे इक्वेशन्स दिलेलं आहे ते इक्वेशन्स आपण सॉल्व करूया. 5x - 2 = 0, 5x = 2, x = 2/5. What is the value of x here? X = 2/5. But x belongs to m. म्हणजे x याची व्हॅल्यू तुम्हाला नॅचरल नंबरच्या सेटमध्ये आहे आणि या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काय आलेली. इट इज अ इंटिजर. रॅशनल नंबर एक्स इज अ रॅशनल नंबर म्हणजे हे नॅचरल नंबरमध्ये नाही आहे. ठीक आहे. रॅशनल नंबर 2/5. या ठिकाणी एक्स जो आहे तो कशामध्ये आहे. नॅचरल नंबरमध्ये. म्हणून देअरफॉर सी इज एम्प्टी. काय केलेलं आहे या ठिकाणी आपण एक्सची व्हॅल्यू काढलेली आहे ती आहे 2/5. रॅशनल नंबरमध्ये येते. या ठिकाणी एक्स बिलॉंग्स टू एन. एन मीन्स नॅचरल नंबर. नॅचरल नंबर 1 2 3 4 5 आणि एक्सची व्हॅल्यू आलेली इट इज rational number 2/5 means C is empty. Therefore, you write here set C is an empty. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर संपलेलं आहे. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द क्वेश्चन नंबर 3. कमिंग टू द क्वेश्चन नंबर 4. नाउ कमिंग टू द problem number 4. Write with the reason which of the following sets are finite or infinite. काय करायचं याच्यामध्ये हे जे सेट दिलेले आहेत ते तुम्हाला फायनाईट आहेत का इन्फिनाईट आहेत एवढंच सांगायचं आहे. तर पहिला सेट बघूया आपण. ए इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स <10. एक्स इज ए नॅचरल नंबर. नॅचरल नंबर दिलेले आहेत परंतु कुठपर्यंत एक्स इज <10 म्हणजे 9 पर्यंत म्हणजे 9 पर्यंत. ठीक आहे. तर याचा एक सेट तयार करू आपण. ए इज द सेट 1 2 3 4 5 6 7 8 9. एक्स इज <10 सो यू राईट अप टू 9 ओनली. बघा या ठिकाणी हा जो सेट दिलेला आहे हा कुठल्या मेथड्समधला सेट आहे. इन द लास्ट व्हिडिओ वी कॅन लर्न अबाउट दिस इज रूल मेथड्स. आपण आता हा रोस्टर मेथडनं हा फॉर्म केलेला आहे. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 हे नंबर काउंटेबल आहेत. ठीक आहे. एलिमेंट इथं लिहितो मी. एलिमेंट्स इन सेट ए आर काउंटेबल therefore set A is finite. दिस इज आन्सर. काय केलं आपण हा रूल मेथडनं हा सेट दिलेला होता त्याला आपण रोस्टर मेथडमध्ये चेंज केलेला आहे आणि हे नंबर जे आहेत अप टू 9 हे काउंटेबल आहेत. एलिमेंट इन द सेट ए आर काउंटेबल देअरफॉर सेट ए इज फायनाईट. ठीक आहे. कम टू द क्वेश्चन नंबर 2. बी इज द सेट ऑफ वाय such that y is <-1 is an integer. बघा यामध्ये
बी सेट कसा तयार होईल? वाय हा -1च्या लेस आहे. -1च्या लेस कुठले कुठले डिजिट येतात इकडे बघा. या ठिकाणी हा सेट तयार होईल. मी लागली सेट लिहितो. -2 -3 -4 -5 these whole minus number are less than -1 and this is going on. -6 dash bracket close. This is uncountable, so it is infinite. Okay, therefore you write elements in set A, in set B, in set B are uncountable. Therefore, what is the conclusion? Set B is infinite. Spelling correct करतो मी, infinite. This is the answer of this question. Now come to the third question. C is the set of student of class 9 from your school. आपल्या शाळेमध्ये मुलासंख्या आहेत का? नाही. इंडियामध्येही जर 9वीचे मुलं जर काउंट केले तर काउंट करता येतील. देअरफॉर एलिमेंट इथे लिहितो. एलिमेंट किंवा या ठिकाणी एलिमेंटच्या ऐवजी स्टुडंट दिलेले आहेत. नंबर ऑफ स्टुडंट्स in ninth class are countable. Therefore set C is finite. कसा जाईल तो फायनाईट होईल कारण तो काउंटेबल आहे. यामध्ये फक्त बी सेट जो आहे तो इन्फानाइट. ठीक आहे. तर कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. नाव कमिंग टू द प्रॉब्लेम नंबर 4. सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. फार सोपं. विलेजमधले जे पीपल्स आहेत ते काउंटेबल आहेत. तर मी या ठिकाणी आन्सर लिहितो. आन्सर people number of people are countable. पीपलचे नंबर काउंटेबल आहेत म्हणजे काय होईल? देअरफॉर सेट इज ए फायनाईट. केव्हा सांगतो फायनाईट सेट आहे? की ते काउंटेबल आहे. कुठल्याही शहरातील किंवा विलेजमधील जे पीपल्स आहेत ते काउंटेबल असतात म्हणून सेट इज ए फायनाईट. ओके. नाव कम टू द 5th नंबर. सेट ऑफ ॲपरेटस इन लॅबोरेटरी. ॲपरेटस मीन्स साहित्य, जे लॅबोरेटरीसाठी साहित्य लागतं. सेट ऑफ ॲपरेटस इन लॅबोरेटरी आणि हे बी काउंटेबल असतं. आन्सर लिहितोय. इन लॅबोरेटरी apparatus are countable. Apparatus are countable. Therefore set is a फायनाईट. आपल्याला काय सांगायचं फक्त हे सेट फायनाईट आहेत का इन्फानाईट.
सेट ऑफ होल नंबर्स. मी प्रॅक्टिस सेट स्टार्ट करण्याच्या अगोदर हे सांगितलं होतं. सेट ऑफ होल नंबर आपण W या कॅपिटल लेटरनं दर्शवतो आणि तो इन्फानाईटचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, तर आपण सेट लिहूया. W इक्वल टू सेट ऑफ होल नंबर. इट स्टार्ट फ्रॉम 0, 1, 2, 3, 4 infinity, and this is a set of set W. W is infinite. Okay, set W is infinite. आता शेवटचा प्रश्न, सेट ऑफ रॅशनल नंबर. रॅशनल नंबर आपण कशाने दाखवतो? Q या कॅपिटल अल्फाबेटनं. ठीक आहे. सेट Q is an infinite. ठीक आहे. सेट W सेट ऑफ होल नंबर हा इन्फानाईट आहे. सेट ऑफ रॅशनल नंबर याला क्यून आपण दर्शवतो, तो इन्फानाईट आहे. तर अशा पद्धतीनं हे सोपे प्रश्न आपण सॉल्व केलेले आहेत. याच्यामध्ये फक्त तुम्हाला सेट जो आहे रूल मेथड आणि रोस्टर मेथड हे थोडंसं व्यवस्थित समजायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे. थोडंसं रिराईट करा, व्यवस्थित त्याचा स्टडी करा. आपण भेटू नेक्स्ट लेक्चरला. गुड बाय.